ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या सद्गुरूंना वंदन करते, आपल्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आपण आत्माराम हा ग्रंथ घेतलेला आहे, त्याचं साधन निरूपण हे आपण 16 ओव्यांपर्यंत आलेलो होतो. आता आज आपण 17 ते 23 अशा ओव्यांचं चिंतन करायचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या वेळी आपण जे बघितलं होतं साधन निरूपणामध्ये, की साक्षात्कार म्हणजे काय, नक्की काय, अनुभव म्हणजे नक्की काय, या सगळ्याविषयी आपण मागच्या ज्या काही ओव्यांमध्ये सांगितलं गेलं, म्हणजे समर्थ आपल्या शिष्याला जे सांगतायत ते आपण पाहिलं. पण अगदी थोडक्यात पुढे, कारण काही अजून पुढचा जो संवाद चालू झालाय त्यामध्ये अजून समर्थ त्या शिष्याला, म्हणजे आपल्याला, शिष्याचं निमित्त करून आपल्यालाच सांगतायत की कशा पद्धतीने विचार कर. यासाठी थोडस मागे जाऊया आणि आपण एक जो विचार केला होता तो पुन्हा एकदा आपण बोलूया आणि मग आजच्या 17व्या ओवीच्या चिंतनाकडे वळूया. आपण विचार कशाचा केला होता, की त्रिपुटीने ज्ञान होणार नाही. आणि हे त्रिपुटी हा शब्द आता शास्त्राचा शब्द आहे, पण आता आपण घाबरून जाणार नाहीच आहोत, कारण आपण हरिपाठापासून सगळेजण एकत्र मिळून अभ्यास करतोय आणि त्यामुळे आता या शास्त्राच्या संकल्पना हळूहळू हळू का होईना स्पष्ट होत जाणं अपेक्षित आहे. तर त्रिपुटी म्हणजे काय, की जिथे 3 गोष्टी, आता साधी गोष्ट आहे, इथे माझ्या समोर ग्रंथ आहे, ग्रंथ वाचणारे, आता मी स्वतः जीव, त्याला ज्ञाता असं म्हणतात. ज्ञेय, ज्ञेय म्हणजे काय, हे पुस्तक, आणि त्या पुस्तकातून आपण काय घेतोय, ज्ञान. म्हणजे काय झालं, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं 3 झालं की त्याला त्रिपुटी असं म्हणतात. मग आपण काय विचार काय करतोय, की असं जे त्रिपुटीने भरलेलं सगळं मिथ्या, त्याला म्हणून मिथ्या म्हणतात, की जिथे जिथे त्रिपुटी आहे तिथे तिथे ती गोष्ट ही नाशवंत आहे, ती मिथ्या आहे, हे आपल्याला पक्क व्हावं. आणि ते म्हणजे आत्मानुभव नाही. हा विचार पक्का व्हावा याकरता आपण आता पुन्हा मागे गेलो, की ज्ञाता ज्ञेय ज्ञान. तर त्रिपुटीने होणाऱ्या कुठल्याही गोष्टीला आत्मज्ञान म्हणत नाही किंवा मला अनुभव आला असं म्हणत नाही. हे पक्क लक्षात ठेवण्यासाठी समर्थांनी शिष्याला काय सांगितलं, की जिथे जिथे या त्रिपुटीचा तुला अनुभव येईल तिथे तिथे ते म्हणजे आत्मा नाही किंवा ब्रह्म नाही. अगदी क्लिअर कॉन्सेप्ट केलेली. आणि मग आता काय म्हणताय, त्यांनी अगदी आपल्याला शून्याच्या याच्यापर्यंत पण आणून ठेवलेलं होतं. भरपूर बोललोय आपण मागच्या ओव्यांमध्ये याविषयी बोललो आहोत. तर त्याविषयी एक अगदी जाता जाता उल्लेख करते. वृत्ती शून्य अवस्था म्हणजे जेव्हा आपल्याला शून्य, काहीही, शून्याचा अनुभव, विचारहीन असं ज्यावेळी जाणवतो तेव्हा आपल्याला वाटू शकतं, की हा, मला खूप शांत वाटलं बरं का, खूप असं काहीच नाही, असं काहीतरी वाटलं. आता बघा बरं, जिथे आपल्याला ते शून्य कळतंय तिथे, जिथे कळणं आहे त्याच्या मागे ज्याच्या सत्तेवर कळतं आहे असं काहीतरी उरलं आहे, म्हणजे त्याची सत्ता आहे. उरलेलं जे आहे, ज्याची सत्ता आहे त्याला
आत्मतत्व म्हणतात. आणि मग त्याची ही शून्यपणा, ही शून्य वृत्ती ही जी आपल्याला जाणवते ना, ती त्या बेसिसवर जाणवते, त्याच्या सत्तेवर जाणवते. हे सगळं का सांगितलं? हे सगळं परत आपल्याला का सांगितलं? तर असं ध्यानाच्या वेळी असा अनुभव येऊ शकतो. मग तेव्हा जेव्हा अनुभव येऊ शकतो, तेव्हा विचार काय करायचा आहे, की इथे मला ज्यावेळी शून्याची वृत्ती उमटलीये, याचाच अर्थ शून्य दाखवणारा ही वृत्ती आहे, हे दाखवणारा प्रकाशक, म्हणजे त्याचं ज्ञान करून देणार प्रकाशक, याचा अर्थ ज्ञान. प्रकाश म्हणजे परमार्थात ज्ञान. तर मग त्याचा जो प्रकाशक आहे तो कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे शून्य म्हणजे मी नाही. काय बरं आपल्याला साधन निरूपण किती सुंदर, किती छान पद्धतीने समर्थ शिष्याला हळूहळू हळूहळू करत त्या अनुभवाकडे कसं, तो अनुभव म्हणजे काय हे सांगताना किती प्रकारे सांगतायत, की या गोष्टींचे थांबे आपल्या आयुष्यात येणारे टप्पे म्हणू आपण. आणि त्या टप्प्यांवर तुला थांबून नाही राहायचंय आपल्या कुणालाही. कारण आपण ते आहोतच. तेच मी आहे. ते अनुभवरूप तत्व आहे. ते कोणाच्या तर्फे मिळणार नाहीये किंवा आपण कुठेतरी जाऊन मिळणार नाही. ते आपण आहोतच. आहोतच ही जी गोष्ट आहे, शब्द सुद्धा येतो येतो वाचा निवर्तन्ते. काही कुठलीही गोष्ट इथे लागूच होत नाही. अशी ती अनुभवण्याचे, अशी ती जाणीवेची गोष्ट आहे. हेही बोलण्याची भाषा आहे. खरोखर कठीण आहे ह्या गोष्टी, पण मनन चिंतन केलं की जमतं. पुन्हा एकदा आपण मननाकडे वळूया. मुद्दाम मुद्दाम मागे नेते, कारण आता बघा, आपण आत्माराम ग्रंथ करतो. प्रस्थानत्रयी कुठली आहे समर्थांच्या याची बघितली तर पहिल्या दासबोध श्रवणासाठी आहे. वॉटरटाईट कंपार्टमेंट्स नाहीत, पण ही प्रस्थानत्रयी आहे. त्या पद्धतीने केला तर विचारांची संगती त्या पद्धतीने लागते. म्हणून सांगितलं की दासबोधाची हे काय आहे, तर दासबोध हा श्रवणाकरता सांगितलेला आहे. जीव ब्रह्मैक्य हा जो निर्णय, म्हणजे मी जो जीवभावात आहे, त्याने तो मुळात ब्रह्म आहे, हा निश्चय होणं, याला श्रवण म्हणतात. जोपर्यंत हा निश्चय होत नाही तोपर्यंत पुढची पायरी नाहीच. मग मनन कशाला म्हणतात? तर साधक आणि बाधक विचार. साधक बाधक विचार म्हणजे काय? माझ्या साधनेला मनन म्हणजे मनामध्ये विचारांचा अनुसंधानात असताना, मला जर मी आत्मानुसंधानात जे जे गोष्टी मला साधक म्हणजे पूरक असतील, त्या आत्मानुसंधानात ठेवण्याकरता त्या विचारांना साधक विचार म्हणायचे. आणि बाधक ही साधी गोष्ट आहे. विषयानुसंधान असेल तर ते सगळंच बाधक आहे. त्याला जर आपण सत्य मानलं तर ते बाधक आहे. असा साधक बाधक विचार जिथे होतो त्याला मनन म्हणतात. आणि मग असा मननाचा ग्रंथ काय आहे? तर मनाचे श्लोक आहे. बघा, दासबोधामध्ये श्रवणाने पक्का निश्चय केला की मीच हे ब्रह्म आहे. दुसरा झाला की हे ब्रह्म मी आहे, याकरता त्याच्या आत्मानुसंधानात राहण्याकरता आणि हळूहळू हळू ते मी आहे हा अनुभव घेण्याकरता मननाची आवश्यकता आहे. अंतरंग साधनेविषयी आपण खूपदा बोललो. 3 भाग येतात अंतरंग साधने. कुठले येतात? श्रवण, मनन, निधिध्यासन. फार मोठी गोष्ट आहे. मग मननासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे मनाचे श्लोक आले. आणि आत्माराम हा जो ग्रंथ आहे तो निधिध्यासन आहे. आणि निधिध्यासन याला पुन्हा 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 अभ्यास करणं, आणि तो अभ्यास सहजतेकडे नेत नेत आचरणात आणणं, ही फार मोठी गोष्ट या निधिध्यासनात आहे. हे एवढं आपण आता का सगळं बोललो? याचं कारण आहे, कारण निधिध्यासनाचा ग्रंथ करताना आत्ता आपण जे म्हटलं, आपण काय म्हणत होतो, त्रिपुटीमध्ये म्हणजे आत्मज्ञान त्रिपुटीने नाही, साक्षात्कार म्हणजे काय हे मागच्या वेळी बघितलं होतं. मग शून्यत्व, जिथे शून्यत्वाचा ठाव, शून्य म्हणजे मी नाही.
मग हे सगळं कळणार कसं? याला हे अंतरंग साधनाने अतिशय महत्वाची आहे, ही अंतरंग साधना कर. आणि मग निधिध्यासनाचा ग्रंथ आपण जेव्हा अभ्यासाला घेतलाय, तेव्हा विचार करण्याची गोष्ट ही आधीच्या संकल्पना स्पष्ट असल्या की मग आपण त्यामध्ये शांतपणे विचार करून हळूहळू आता समर्थ आपल्याला काय सांगताय याचा भाग म्हणजे याचा विचार आपण निश्चित करू शकतो, याकरता ही अंतरंग साधन. आणि मग आता इथे 17व्या याच्यात जेव्हा सांगितलं त्यांनी की शून्य, हे मागच्याच ओवीमध्ये दिलेलं आहे की त्रिपुटीतून शून्यत्वाचं, शून्य सुद्धा अवस्था, त्यामुळे त्वम अवस्थात्रयातीतः, मग कोणाला म्हणताय अवस्था देय गुणत्रयातीत अवस्था, हे काय आहे हे हे ते हेच तत्व आहे, आत्मतत्वच आहे. मग आता यानंतर 17व्या ओवीमध्ये आपल्याला समर्थ काय सांगतायत, वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा, आत्मा ही दिसेसा नाही मता, वर पडे होती प्राणी. मगाशी जे म्हटलं की शून्यापर्यंत जर थांबलो तर आत्मानुभव नाही, अशी अडकण्याची शक्यता असते, इथे अलर्ट केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या आता मगाशी म्हटलं श्रवण मनन निधिध्यासन, हे कशासाठी? प्रत्येक संत इतके कनवाळू आहेत, त्यांना या जीवाला त्याचं स्वतःच स्वरूप कळावं याची इतकी तळमळ असते की ते आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकल्पना जेव्हा आपण त्याचं मनन चिंतन करून आचरणात आणण्याची वेळ येते, तेव्हा त्यात काय धोके असतात हे सुद्धा संतांनी आणि सद्गुरूंनी सांगून ठेवलेलं आहे. फक्त ती गोष्ट तेवढ्या सूक्ष्मतेने, म्हणजेच बुद्धीला सूक्ष्म करणंच आवश्यक आहे, इथे सूक्ष्मतेने त्याचा विचार होणं हे मात्र करणं, हे मात्र आपलं काम. मग इथे समर्थ काय सांगताय की शून्यापर्यंत जर आपलं थांबलं, त्या वृत्तीमध्ये जर आपण अडकलो तर तिथे मात्र आत्मानुभव नाही, हे पक्क आहे. आणि मग काय होतं, अशा वेळी शंका निर्माण व्हायला लागतात की हा मला जरा असं वाटलं, एकदमच निर्विचार झालं आणि असं वाटलं हो हो आता लक्षात आलं, मला आत्मानुभव आला. नंतर असं वाटतं नक्की होता का तो आत्मानुभव, म्हणजे नक्की बरोबर एक आहे आत्मानुभवाचं, म्हणजे आनंद, शांती, तृप्ती, आणि आपण एकीकडे असं विचार करताना द्वंद्व चालू आहे. लक्षात येतंय? म्हणजे मग असं द्वंद्व मनात ठेवलंय आणि मग आत्मानुभवाला हे म्हणणं कसं काय? जर त्याची परिमाण शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता आणि हे सगळ्या गोष्टी अखंड असं जर असेल तर आपल्याला असं झालं की आला का नाही आला, काय होतंय नक्की, एवढ्या सगळ्या जर शंका मनामध्ये असतील तर हा आत्मानुभव नाही, हे तू लक्षात घे, असं समर्थांनी 17व्या ओवीपासून सांगायला सुरुवात केली. पुढे 18वी अशी आहे की आपुलिया डोळा जे देखिले ते पंचमहाभूतामध्ये आले, ऐसे जाणोनी दृढ धरिले ते नाडिले प्राणी. किती छोट्या छोट्या गोष्टींचं बघा बरं, आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण अडकले जातो किंवा रमू शकतो त्या गोष्टींबद्दल लगेच संतांनी स्पष्टता दिलेली इथे. इथे समर्थ काय म्हणतात, जे जे डोळ्यांनी दिसतं, जे जे ऐकू येतं, कानांनी ऐकू येतं, म्हणजे हा विचार कसा करायचा परमार्थात, जे जे डोळ्यांनी दिसतं म्हणजे जेव्हा डोळ्यांनी दृश्य असं आपण म्हणू की दृश्य असं म्हटलं की सगळी पंचेंद्रिय त्यामध्ये आली, मग त्यासाठी वेगळं मांडायची गरज येत नाही. म्हणजे ऐकणं म्हणा, गंध म्हणा, स्पर्श म्हणा, सगळ्याच गोष्टी, चव म्हणा,
तर या सगळ्या गोष्टी एका दृश्यामध्ये मोडतात, असं स्पष्ट इथे केलेलं आहे. पण आपल्याला म्हणजे एकदा डोळ्याचा जो उल्लेख आला की पंचेंद्रिय, सगळा पंचेंद्रिया सकट मनाचा विचार करायचा. आता आपण सगळेच जण इतके दिवस हा अभ्यास करतोय, तर हे आपल्याला निश्चित माहितीये की हे जे तत्व आहे म्हणजे आत्मरूप तत्व जे आपण आहोत सगळे, ते तत्व पंचेंद्रियांना, पंचेंद्रियांच्या अतीत आहे. पंचेंद्रियांनी ते गवसत नाही. त्रिपुटीचा विचार करा म्हणजे कळेल. आता हे तत्व जे आहे इथे त्यांनी स्वच्छ सांगितलं की तू इथे पंचेंद्रियांसकट मनाला सुद्धा बाजूला कर, कारण उपनिषदांनी हे तत्व अमन आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण कोण आहोत? अमन आहोत. मग आता विचार करा बरं, ओवीचा विचार करता करता हे बोलतीये की अमन हे जर तत्व मी असेन तर मनाला किती गोष्टी कित्येक वर्षात मनातून न गेलेल्या गोष्टींचा विचार करा. किंवा हेच लागलं, मला काही हे असं आवडलं नाही, किती अंतःकरण माझं दुखलं याने, मन माझं मानत नाही, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ उरतो का? हा विचार करणं, यासाठी आपण ही ओवी घेतो. फार मोठा यामध्ये अर्थ नाहीये, पण आपल्याला जर निधिध्यासन हा जर विचार करायचा असेल तर आपण आता जो बोललो तो भाग आपल्याला आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणं म्हणजे काय? की मन, आता मनाच्या श्लोकांचाही अभ्यास तुमचा चालू आहे सगळ्यांचा, त्यामध्ये बघतच असाल की हे किती नाठाळ आहे मन. पण समर्थांनी त्याला नाठाळ म्हणून सोडून नाही दिलेलं. ते आपल्याला असं सांगतात की हे या मनाचा एक गुण फार सुंदर आहे, त्याला जिथे वळवू ना तिथे ते वळतं आणि ते ऐकतं. आणि म्हणूनच समर्थांनी त्याला सज्जना असं सुद्धा म्हटलेलं आहे. खूप छान प्रेमाने सज्जना म्हटलेलं आहे. मी का मुद्दाम या मनाचा आता एवढा विचार आपण का करायचा याचा, तर मन हे साधन, साधन आहे. त्रिपुटी आली बघा, साधन म्हटलं की त्रिपुटी येते की नाही? ग्रंथ साधन आलं, वापरणारा आला आणि ज्ञान आलं त्यामध्ये. तर मग त्रिपुटी आली की आपण आता निर्णय घेतलेलाच आहे. मग अशा वेळी सगळ्यात जवळचं काय भाग आहे? पंच ज्ञानेंद्रिय मन हे आपल्याला सत्य वाटत असतं. इथे आपण मगाशी जसं बघितलं की शून्य वृत्ती आली की ती सत्य नाही, ते मिथ्या आहे. त्याचा प्रकाशक जो मागे आहे ते आपण आहोत. असं जसं बघितलं तसं या ओवीतून आपल्याला विचार काय करायचा आहे? हे ओवीचा सरळ सरळ अर्थ एवढाच आहे की आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांनी, कुठल्याही पंच ज्ञानेंद्रियांनी हा अनुभव येणार नाही, आत्मानुभव येणार नाही, किंवा मनाच्या द्वारे आत्मानुभव येणार नाही. मग म्हणायचंय का, म्हणजे आपल्याला हे विचार करण्याची आवश्यकता आहे की म्हणजे मग मनाचा काय म्हणजे कसं कसं करायचं? तर या मनाला, जे मन विषयांकडे रंगलेलं, कारण काय आहे? अगदी मागचं आठवा, जन्म घ्यावा लागे वासने संगे. मग या कुठून आल्या? हे वासनेचे संस्कार कुठून आले? संकल्प तयार कुठून व्हायला लागले? हा विचार केला पाहिजे आपल्याला. मग वासना ही अनेक जन्मातील ही जी वासना आलेली आहे ती बुद्धीमध्ये राहिलेली आहे, म्हणजेच इच्छा राहिलेल्या आहेत. आणि मग त्यासाठीची सिस्टीम काय आहे? मनाचा आपण पुन्हा आठवूया, संकल्प विकल्प हे करणं मनाचं सगळं स्वरूपच आहे. ते त्याचं स्वतःच मन म्हंटल की शास्त्रीय व्याख्या हीच येते की जे संकल्प विकल्प करतं. काय एवढा विचार करतोय? तर ज्या मनाने जो संकल्प, कारण आपण पुढच्या जो पॉइंट येणार आहे याच्या पुढे सगुण उपासनेचा,
तो इथूनच सुरू झालाय खरं तर. मनाला वळण कशाचं द्यायचं आहे, हा फार महत्वाचा भाग आपण या छोट्याशा गोष्टीतून पुढे नेणार आहोत. पंचेंद्रियांनी हे लक्षात येतं आपल्याला, की एकदाच आता आपल्याला सांगितलंय की दृश्य म्हटलं की या ज्या पंचेंद्रियांनी बघितलंय किंवा ऐकलंय किंवा चव घेतलीये, याने आपल्याला आत्मतत्व कळणार नाही. हे कारण पंचेंद्रिय कशी आहेत हे सगळं आपण बघितलेलं आहे. पंचमहाभूत आपला आधी अष्टधा प्रकृतीचाच आहे सगळा देह. हे सगळं जीवाची अष्टधा प्रकृती आहे. म्हणजे काय, पंचमहाभूत आहेत आणि 3 गुण आहेत. आणि तीनही जेव्हा त्याच्याला देहासकट जन्म जरा मरण, उत्पत्ती स्थिती लय, ज्याला ज्याला त्याला ते ते माईक, म्हणजे जे जे नाशवंत ते ते माईक, हे सगळे निर्णय आपले झालेले आहेत. आणि म्हणून इथे सांगितलं गेलंय की जिथे जिथे दृश्य, आता मी परत रिपीट करत नाही, ते ते मिथ्या आहे, ते ते नाशवंत आहे, ते ते माईक आहे. आणि म्हणून एकमेव अद्वितीयचा अनुभव तेथे नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मन तरी कसं आहे, रजोगुणाचं आहे, वायू तत्वाचं आहे. आलं झालं, पंचभौतिक ठरलं. मग आता जे जे पंचभौतिक ते ते माईक, हा निर्णय दिलेला आहे शास्त्राने. त्यामध्ये आपण हो नाही म्हणून चालणारच नाहीये, होच म्हटलं पाहिजे. श्रद्धा ठेवलीच गेली पाहिजे. कारण एक पाऊल पुढे आपल्याला जायचं, आपल्याला तिथे थांबायचं नाही. हा महत्वाचा भाग इथे शिकून आता परत पुढे 17व्या याच्यात त्यांनी सांगितलं, शून्याच्या प्रकाशक जर कळला नाही आणि त्या अवस्थेत अडकलं तर आत्मानुभव नाही. अगदी तसंच दृश्य जे आहे ते सगळं मिथ्या आहे. आणि त्या मिथ्यामधून म्हणजे तो निर्णय जोवर होत नाही तोवर भरला घनदाट हरी किंवा रिता ठावया राघवे वेण नाही, असं जे समर्थ म्हणताय ते फक्त बुद्धीने कळेल. ते आपल्याला अशी अभेद दृष्टी आपल्याला आली पाहिजे. ही अभेद दृष्टी जेव्हा येईल तेव्हा भरला घनदाट हरी दिसे. ही गोष्ट होणार आहे. पण कधी, जेव्हा या पंचभौतिक गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत आगमापायी, फक्त एकमेव अद्वितीय तत्व असं आहे जे कधी येत नाही आणि जात नाही. जे आहे 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 असं जे आहे त्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात. सत चित आनंद घन तत्व आहे. मग आता पुढे 19व्या याच्यात पुढे समर्थ म्हणतायत, पंचमहाभूतांचा दास असंच म्हटलेलं आहे. ते कशा म्हटलंय बघा, जो पंचमहाभूतांचा दास तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्ती. स्पष्ट भाषेमध्ये समर्थ सांगतायत. आता आपल्याला काही गोष्टी रोखठोक सांगताय, समर्थांचाच शब्द आहे, रोखठोक सांगताय. कळलं पाहिजे. आता काय कळलं पाहिजे, की पंचमहाभूतांच्या पलीकडे जो कोणी विचार करू शकत नाही त्याला पदवीदान समारंभ करून दिला की तो पंचमहाभूतांचा दास आहे. बघा बरं, आवडेल का आपल्याला असं कोणाचा दास म्हटलेलं? साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्याला बिलकुल चालत नाही खरं तर. पण आता मात्र इथे समर्थ सांगतायत की पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी पंचमहाभूतांचा दास कोणाला म्हटलं, की पंचभौतिक पदार्थांच्या भोवती ज्याची वृत्ती गुंतलेली आहे, रमलेली आहे, तो त्याला दास का म्हटलं, तर तो त्या सगळ्या पंचभौतिक सृष्टीच्या किंवा त्या गोष्टींच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. उलट म्हटलं तर ते त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला सत्यत्व देत. म्हणजे खरं सत्य म्हणजे काय आहे, जे आहे 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 ते कालाबाधित आहे.
जे आधी होतं, आत्ता आहे, नंतरही असणार आहे, त्याला सत्य म्हणतात. मग असं हे पंचभौतिक असणारं सत्य आहे का? पण त्याला सत्यत्व देतो, म्हणजेच सत्यत्व देऊन त्यामध्ये रमतो, रमतो. त्यामध्ये त्याच्याशिवाय मी नाही, माझ्याशिवाय म्हणजे त्याचा उपभोग घेण्याला ना नाहीये संतांची. ते आहेत शेवटच्या श्वासापर्यंत कर्म चालूच राहणार आहे आपलं. पण ते जे करतोय त्याच्या मागे विचार हवा, की हे जे सगळं चालू आहे, ही जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम कशी आहे? तीच मुळात मिथ्या आहे. आपण विचारांच्या अंगाने बघतोय, व्यावहारिक सत्तेत कर्म करताना त्या 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 पद्धतीनेच केलं पाहिजे, त्या त्या गुणांचा वापर करूनच केलं पाहिजे. म्हणजे काय? सत्व रज तम गुण आपल्याला दिलेलेच आहे, बरेच तोवर कुणाचेही हे गुण जात नाहीत. जेव्हा केव्हा आपल्याला ग्रंथ वाचन म्हणा किंवा विचारांची साधनेच्या दृष्टीने म्हणा, तिथे काय सांगितलं जातं, की सत्व गुणाशिवाय ज्ञान नाही, सत्वात संजायते ज्ञानम. मग सत्व गुण तिथे वर ठेवावा लागतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? सज्जन संगती करावी लागते, म्हणजे संत सज्जनांचा ग्रंथांच्या विचारांची संगती करावी लागते, किंवा आजूबाजूला तीर्थक्षेत्राला म्हणा, बाकी कुठे काय काय म्हणा, म्हणजे जप तप म्हणा, व्रत म्हणा, अशा पद्धतीने काही स्वीकार करून आपला सत्वगुण वर ठेवावा लागतो. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, की मगाशी मी जे म्हंटल, की पंचमहाभूतांना सत्यत्व जेव्हा आपण व्यावहारिक सत्तेत असतो आणि आपल्याला आपल्या व्यवसायाची म्हणा काही कामं असतात, आपली पर्सनल काही गोष्टींची असतात, तिथे रजोगुण, शुद्ध रजोगुण, कारण तो आपल्याला क्रिया प्रपंच हा रजोगुणातलाच आहे खरा तर, पण तो क्रिया आपण ते कर्म कसं करायचं याचं आपल्याला स्वातंत्र्य दिलं. मग कर्म करताना मी म्हंटल की नाही नाही, मला आता कायमस्वरूपी सत्वगुण वर हवा, असं होणं शक्य नाही. कारण मला कुठलंही कर्म करताना किंवा प्रपंच काही गोष्टी चालू ठेवण्यासाठी माझा काही व्यवसाय म्हणा, रोजची व्यावहारिक सत्तेमधलं हे करताना रजोगुण लागतो, आणि तो मला मी वापरायचा असतो. रजोगुणाबरोबर वाहत जायचं नसतं, नाहीतर तो अजून कुठल्या कुठे आपल्याला खाली नेऊन टाकेल. पण माझं काम मी माझ्या प्रेमाने, माझी कर्तव्य प्रेमाने केली, की पुन्हा रजोतमो गुण खाली ठेवून सत्वगुणात राहणं ही खरी साधना. तमोगुणासुद्धा बदल काही गोष्टींमध्ये, म्हणजे आळस बिळस ते शबल आहेत. यासाठी दासबोधाचं वाचन कर, की शबल आणि शुद्ध हे रजोगुण तमोगुण काय आहेत, हा अभ्यास केला की लक्षात येतो. मग त्रिगुणांवर काम केलं ना की साधना घडायला लागते, आणि इथे मग आता समर्थ काय म्हणतायत हे आपल्याला कळायला लागतं. सत्य का मानायचं नाही, मिथ्या का मानायचं, त्रिगुण वापरायचे म्हणजे काय करायचं, ही साधना करणं हाच खरा, म्हणजे आत्ता जो आपण भाग बघतोय, विचारांचा भाग बघतोय, किंवा निधिध्यासन जे म्हटलं, ते ते या पद्धतीने होणं खूप आवश्यक असतं. संतांना ते आपल्याकडून अपेक्षित आहे. या पद्धतीने आपण विचार करावा. नाहीतर असं आहे की छानच वाटतंय, मला अनुकूल आहे तोपर्यंत वा 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 वा, छानच आहे, सगळं खरं खरं आहे, देवा तू मला किती छान सगळं. असं नाही. कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नको असं परमेश्वराने सांगितलेलंच नाही, किंवा संत सांगत नाही. पण ती गोष्ट ही पंचभौतिक, ती आत्ता एक आहे, उद्या आत्ता आहे, उद्या नसणारे, या सगळ्या स्वरूपाचं त्याच काय स्वरूप आहे याचा एकदा पक्का जर विचार केला, तर नंतर त्याचा भोग घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. कारण विचारांची घडी पक्की आहे, की भोगणारा आणि भोग्य वस्तू,
म्हणजे भोग्य असणारं, भोग आणि भोगणारा. जिथे त्रिपुटी आहे तिथे आत्मा नाही. त्रिपुटीमधून आत्मानुभव नाही. त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेमुळे हे सगळं मी करत आहे. या विचारांची क्लॅरिटी ही आपल्याला फक्त आणि फक्त या संत विचारांनी, आणि असं जे समर्थ स्पष्ट सांगतात, पंचमहाभूतांचा दास, हा नुसता दास शब्द जरी आठवला रोजच्या आयुष्यात, तर मला दास व्हायचं नाही. आत्तापर्यंत कळलं नसेल तर आत्ता ही प्रतिज्ञा घेऊया. पण आत्तापासून हा विचार पक्का करायचा की नेहमी त्रिगुणांचा, आता हे कायम मी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते. आता आपला विषय चालू आहे म्हणून सांगते, विचार चालू आहे म्हणून सांगते की संतांच्या संतांच्या हे जे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, किंवा ईश्वराच्या म्हणून, ईश्वराच्या तर आहेतच, संतांच्या हे जे त्रिगुण आहेत ते स्वाधीन असतात. म्हणजे त्यावर ते स्वतः काम करतात, ते ठरवतात. मी कशा पद्धतीने वापरून घेईन हे ते ठरवतात. आणि आपण मात्र सगळे या गुणांच्या अधीन असतो, आणि गुणांच्या अधीन झालेले दास असतात. त्रिगुणांच्या अधीन, मग ते पंचमहाभूतांना, बाकी सगळ्याला सत्य मानायला लागतात, आणि म्हणून हे दास अशा पद्धतीने ठरतात. मग आता आपल्याला साधक बाधक विचार, इथे आपल्याला जर मननाचा विचार केला तर साधक मला काय आहे, संत विचारांकडे जाऊन ते ज्या पद्धतीने गुणांचा विचार सांगतात त्या पावलावर पाऊल टाकत जाणं, हे मला माझ्या आत्मस्वरूपाशी ऐक्य पावण्याला मदत करणारे, तो झाला साधक विचार. बाधक काय आहे? साधी गोष्ट आहे, जो आपण करतो तो पंचमहाभूतांमध्ये रमून राहतो. त्रिगुणांमध्ये आज अनुकूल आहे, अनुकूल संवेदना सुख, प्रतिकूल संवेदना दुःख. अशा सुख दुःखाच्या हेलकाव्यात आपण जर राहत राहिलो तर मात्र दास. आणि अशा याच्यात आपण मी खूप आनंदात आहे असं ज्यावेळी म्हणतो तेव्हा विचार करावा, आनंद याची व्याख्या काय दिली आहे बरं? आपल्या शास्त्र काय सांगतं? विषय निरपेक्ष सुख, विषयावर अवलंबून नसणार असं सुखाला आनंद म्हणतो. आणि मग आपण काय म्हणतोय? हे विषयच आपण घेतोय, त्याच्यातच सगळ्या गोष्टी काय म्हणतो, डोळ्यांनी, कानांनी, त्वचेनी, असा जर आनंद, असं जर सुख मिळवत असू तर त्याला आनंद म्हणत नाही. हाच भाग इथे या या इतक्या इतक्या गोष्टींनी आपण याचा विचार करू शकतो. आणि म्हणून पांचभौतिक दास आपल्याला व्हायचं नाही. आता यानंतर 20 आणि 21 या ओव्या मी आधी वाचून दाखवते आणि मग आपण त्याचा चिंतनाला सुरुवात करू. तो शिष्ये विनंती केली म्हणे, आशंका उद्भवली, पंचमहाभूतांची सेवा केली बहुतेकी. मान्य करतोय शिष्य की हो, पंचमहाभूतांची आम्ही सेवा करतो, हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मग आता 21व्या याच्यात काय म्हणताय? सकळ सृष्टीमध्ये जन, साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे भजन, धातू पाषाण मूर्ती. आता इथे प्रश्न विचारला, म्हणजे पांचभौतिक मूर्तींच्या उपासनेबद्दल शिष्य समर्थांना विचारतोय. तर फार छान संवाद, असा सुंदर या संवादातना अधिक ग्रंथ आपल्या जवळ येतो. तर काय संवाद साधलाय? तर सगुण उपासनेविषयी, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवा. अशा या सगुण उपासनेविषयी इथे शिष्याने प्रश्न विचारला. काय विचारला? तर तो म्हणते, शिष्य विचारतोय, ज्ञानोबा, तुकोबा, आपले एकनाथ महाराज या सगळ्यांनी विठ्ठल
मूर्तीची उपासना केली आहे. आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती. मूर्ती कशाची आहे? पाषाणाची आहे. मग इथे ते विचारतो, म्हणजे शिष्य विचारतोय, तुम्ही जर पंचमहाभूतांमध्ये रमलेल्यांना अज्ञानी म्हणता. बघा शिष्याने आपणच आपल्या मनात आलेला प्रश्नच विचारलाय. तर कसा विचारला? की जर तुम्ही पंचमहाभूतांमध्ये रमलेल्यांना अज्ञानी म्हणता, तर 5 महाभूतांपैकी पाषाणाच्या विठ्ठलाची उपासना करणारे सुद्धा अज्ञानीच ठरावेत ना. ते नाही का ठरणार अज्ञानी? म्हणजे शिष्याने काय विचारलंय? संतांनी तर विठ्ठलाची उपासना केली, तर सरळ सरळ दिसतंय. आणि तुम्ही एकीकडे म्हणताय पंचमहाभूतांची, ती जर पाषाणाची मूर्ती असेल तर ती तशीच आहे. मग काय? किती ट्विस्टेड अशा पद्धतीने त्याला वाटतंय. बघा, आपल्या स्वतःला आपल्याला असं वाटतं, केवढा विचार केलाय आपण. हा शिष्याच्या याने आपणच बोलतोय हे सगळे. तर मग मग पंचमहाभूतांचे दास ते पण ठरतील का? शिष्याने संत सुद्धा ठरतील का असे जर ते उपासना करतात विठ्ठलाची, तर तेही ठरतील का? अशा पद्धतीने प्रश्न विचार. आणि मग ते म्हणताय, म्हणजे तो म्हणतोय शिष्य, की सगुण उपासना करणाऱ्यांना तसं बघायला मिळालं तर आजपर्यंत काय मिळालंय बरं? कसं काय असतं? म्हणजे सगुण उपासना, तुम्ही मला म्हणाले या प्रश्नाचं तर उत्तर द्या, पण मग काय मिळतं सगुण उपासनेचा विचार करतोय आपण. लौकिकात काय मिळालं? आता जर असा विचार केला की सगुण उपासना केली तर आपल्याला सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली का, काय आपण म्हणतो यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे जे विषय त्याच्यापैकी काही मिळालं का? की ज्याने आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला धन्य धन्य कशाने वाटतं? सत्तेने वाटतं, प्रतिष्ठेने वाटतं, संपत्ती भरपूर असली की वाटतं. हे नक्की आहे, याला कोणी ना नाही म्हणणार. मग आता अशाने जर वाटतं तर नुकसान काही नाहीये यामध्ये. आणि जर ह्या मिळाल्या नाही तरी सुद्धा माझं काही नुकसान नाही, हे मात्र दुसरा विचार जो आहे तो आपल्याला पटत नाही. पटतो का बघा बरं, थोडा वेळ विचार करून बघा. की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रारब्धाने जे जे मिळायचंय ते मिळणारच आहे आपल्याला, घेऊनच आलेलो. मग प्रयत्न, आपण इथे फक्त प्रयत्न करतोय. मग प्रारब्धाने जे ठरवलेलं असतं तिथे प्रयत्न जुळले की आपल्याला जे मिळायचं ते सगळं मिळतं. मग आता इथे सगुण उपासनेचा भाग काय करायचा विचार, असा प्रश्न शिष्याला पडलेला की मी सगुण उपासना दैवी संपत्ती, म्हणजे पुढे तो विचार आहे की म्हणजे ती का करायची याचं उत्तर आहे तिथे. संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यासाठी करायची आहे का, का काय? म्हणजे कसं तुम्ही मला सांगाल? किंवा ती लोक जे संत सज्जन पंचमहाभूतांचं दास म्हणायचं का मग त्यांना? अशा 2 प्रकारे शिष्य सद्गुरूंशी बोलायला लागलेला आहे. म्हणजे यामध्ये आता मला तुम्ही स्पष्ट सांगा की मला आत्मानुभव येण्यासाठी जर तुम्ही म्हणता पंचमहाभूतांना दास व्हायचं नाही, मग आता मी जे सांगितलं त्याचं काय? हा प्रश्न सगळ्यांच्या आपल्याही मनात आलेला आहेच. आता बघा किती सुंदर उत्तर या, म्हणजे आमच्या सद्गुरूंनी सुद्धा यासाठी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला रिलेट होईल अशा पद्धतीने आपल्याला समजवलेलं आहे. समर्थ शिष्याला सांगतात आहे, आपण आपल्या सद्गुरूंनी आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं अगदी तसंच्या तसं मी तुम्हाला सांगतेय. त्यामध्ये अशी जर सगुण उपासना कडे वळायचं असेल किंवा
आत्मानुभव हवा असेल तर त्याकरता पूर्व तयारी म्हणून आधी दैवी संपत्ती म्हणजे परमार्थासाठी, परम अर्थ म्हणजे मोक्षासाठी आधी परम संपत्ती म्हणजे मोक्षासाठी परमश्रेष्ठ असं काय हवं? दैवी संपत्ती हवी. गीता लगेच आठवते, गीतेमधला अध्यायच आहे दैवी आणि आसुरी संपत्ती याचा. थोडक्यात आपण बघूया की दैवी संपत्ती म्हणजे काय आहे. पूर्वतयारी जर लागत असेल कुठलीही गोष्ट सगुण उपासनेकडे वळायचा आहे, म्हणजे ती सगुण उपासना महत्वाची आहे हेच उत्तर देणार आहेत समर्थ. त्यांना आनंद झालाय शिष्याने सगुण म्हणजे कारण का सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार. सगुणाच्या याच्यातूनच तो मार्ग पुढे जाणार आहे हे समर्थांना आता शिष्याला वळवून घेतलंय. पण ते कशा पद्धतीने आधी सांगताय की सगळ्यात महत्वाची दैवी संपत्ती म्हणजे पूर्व तयारी आधी लागते. मग ही दैवी संपत्ती थोडक्यात बघूया आपण, कारण गीतेचा अख्खा अध्याय करणं तर इथे त्याचा भाग नाही, जेवढा रेफरन्स आलाय तेवढा मी फक्त सांगते की दैवी संपत्ती म्हणजे काय असतं किंवा आसुरी संपत्ती म्हणजे काय. दोन भाग आहेत गीतेमध्ये. तर दैवी संपत्ती इथे परनिंदा न करणे, पहिलाच भाग अत्यंत कठीण. आमचे डॉक्टर काका दरवेळी म्हणायचे की अगदी थोडक्यात सांगते, बेंचवर बागेमध्ये तिघी मुली बसलेल्या असतात, पण त्यावेळी ते म्हणतात दिसताना तिघी दिसतात पण ऍक्च्युली तिथे 7 ते 8 जणी एकत्र आलेल्या असतात, कारण मागे कुठेतरी सासूची कुठेतरी नंदेची निंदा चालू असते. त्यामुळे दैवी संपत्तीमध्ये परनिंदा न करणे हा भाग पहिला येतो. विचार करायला पाहिजे आपल्याला की जेव्हा आपल्याला आत्मानुभवाचा विचार चालू आहे, हा सगळा साधन निरूपण हे कशाचं सगुण उपासनेचा भाग येणार आहे यामध्ये, पण ते करण्यासाठी सुद्धा आधी हा भाग महत्वाचा सांगितलेला आहे. आणि मग अजून काय, सात्विक आहार विहार उच्चार याने आपल्या सत्वगुण स्थिर राहायला मदत होते. एक तर वाढला पाहिजे आणि स्थिर राहायला मदत होते. मग परनिंदा जशी नाही तसंच सत्वगुण महत्वाचा आहे आणि निर्भयता महत्वाची. निर्भयता का सांगितली असेल बरं? कारण महादुःख जे आहे ते आपल्याला महाभय म्हणतात ना, ते कशाचं आहे तर मरणाचं आहे. सगळ्यांनाच महाभय हे मरणाचं आहे. पण जेव्हा आपल्याला या अशा ग्रंथांमध्ये संत स्वानुभवातनं सांगतात की देह म्हणजे तू नाही, जाणारा कोण आहे देह आहे, तू आहे 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 असं जे तत्व आहे ते तू आहेस, असं जेव्हा स्वानुभवातून येतं तेव्हा आपल्याला विचारांनी निर्भय व्हायला होतं. जाणार देह आहे. जोपर्यंत आपण देह गेला की मी जाणार हे घट्ट धरून बसतो तोपर्यंत महादुःख आहे, तोपर्यंत भय आहे, महाभय आहे. मग अशी दैवी संपत्ती पुन्हा एकदा परनिंदा अजून आहे, पण यातल्या 2-3 गोष्टी मी या पर्टिक्युलर सांगते. परनिंदा नाही, सत्वगुण हवा, निर्भयता. आणि मग अशा विचारांनी आसुरी संपत्ती काय असावी याच्याबरोबर उलटी, काही फार त्याच्याविषयी एक्सप्लेन करायची गरज नाही, म्हणून आधी मी दैवी संपत्ती सांगितली. कारण दैवी संपत्तीचा विचार करून ती मिळवणं म्हणजे आत्मसात करणं ही खरी साधना आहे. आसुरी अजून काय असणार, देवाचं विस्मरण. देव आहे, मी तो देव आहे, नामस्मरणाची माझ्यावर वेळ काय यावी, विस्मरण, हीच आसुरी संपत्ती. मग काय, काम क्रोध मद मोह मत्सर दंभ लोभ सगळंच याने जे जे निर्माण होतं ते सगळं आसुरी संपत्तीमध्ये येतो. आणि मग मनुष्याचा आपण समर्थांच्या
मनाच्या श्लोकात धन्यता शिकतो की मनुष्य जन्म धन्य कधी व्हायचा. आणि इथं बघा बरं, या षड्रिपूंमुळे पूर्ण लयाला जात, त्याला आसुरी संपत्ती म्हणते. मग हे सांगायचा भाग का बरं, हे का बरं आपल्याला, म्हणजे हे सगळं ना की गरिबी श्रीमंती यावर अवलंबूनच नाही. परमार्थातली ही दैवी संपत्ती, आमचे काका फार छान पद्धतीने हे उदाहरण देतात याचं, की परमार्थ दारिद्र्यात फुलतो असं जर म्हटलं असतं तर म्हणे धारावीच्या झोपडपट्टीत सगळेच संत झाले असते. हे आमचे डॉक्टर काकाच दरवेळी प्रवचनातून सांगतात. किंवा किंवा श्रीमंतीतच तो त्याला हे असतो आशीर्वाद, तर म्हणे काय मुंबईच्या मोठं पेडर रोड आहे किंवा मोठी जी काही म्हणतात सो कॉल्ड अशी श्रीमंतांची ठिकाणं, तिथे तो दिसला असता. मग त्याला असं आहे का की दारिद्र्य हे हे कुठली परिमाणच नाहीये. दैवी संपत्ती फार मोठी गोष्ट आहे. आणि इथून आत्ता अगदी महत्वाचा भाग जो सुरू होतोय तो हा सुरू होतो की आपण जो ग्रंथ आता शिकतोय, जो संपत येणार आहे आता काही महिन्यात, तो आहे आत्माराम, तो निर्गुण ग्रंथ आहे. निर्गुणाचा विचार सतत, पहिलीच ओवी आपण बघितली होती, अगाची झालाच जो आलेलाच नाही जन्माला, त्याची वार्ता पुससी काही, अगाची झालेची नाही, म्हणजे हे सगळं जे झालंच नाही ते तुम्हाला काय विचारतोस, असं बोलले समर्थ. निर्गुणाचा ग्रंथ आहे. पण निर्गुणाकडे आपण असं म्हणतात ना की या सत्याला एकदम गवसणी घालण्याची बुद्धी ही ऋषी मुनींना होती. त्यांचे आचार विचार उपचार त्या पद्धतीने होते, राहणीमान सगळं सगळं सगळं. आपली तसं नाही, हे सगळं संतांना सुद्धा माहिती. मग म्हणून निर्गुणाकडे आपल्या शिष्याची म्हणजेच आपली सगळ्यांची प्रवृत्ती व्हावी म्हणून आता सगुणाचं शंका निरसन या पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी केलेलं आहे. म्हणजे सगुण उपासनेतलं वर्म काय आहे, ते केल्याने काय मिळतं, हा सगळा भाग या पुढील ओव्यांमध्ये म्हणजे 24 पासूनच्या सगळा पुढचा भाग हा सगुण उपासना का करावी, त्याचं महत्व काय, सगुण निर्गुण एको गोविंदुरे पर्यंत विचार आहे, पण त्याच्या आधी ते का, त्याचं महत्व काय आहे, हा सगळा भाग शिष्य आपला निर्गुणाकडे वळायचा असेल तर त्याला पडलेल्या प्रश्नाचं शंका निरसन होणं गरजेचं आहे. हे सद्गुरूंना मनापासून वाटलेलं आहे. त्याला त्याच्या शंकेतून बाजूला दूर करणं, तर शिष्य बरोबर आपल्या स्वरूपाकडे येणारे याची खात्री गुरूंना आहे. आणि अशा पद्धतीने 23व्या याच्यात ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणूनी आनंदला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेल आता. बघा गुरूंना आनंद झालाय बर का, कसा याच्यात की पांचभौतिक पाषाणाच्या मूर्तीची पूजा करणारे संत अज्ञानी म्हणायचे का, हाच प्रश्न केलेला आहे शिष्याने. मग असा हा प्रश्न ऐकून ते रागावले नाही त्याच्यावर, शिष्यावर राग नाही आला त्यांना, त्यांनी शिष्याला, त्यांना उलट आनंद वाटलाय. आणि हा आनंद का वाटला, तर या प्रश्नाच्या मागून त्या प्रश्नाच्या रोखानेच शिष्याला आता सगुण उपासनेचं वर्म समजावून सांगता येणार आहे, हे समर्थांना लक्षात आलेलं आहे. आणि मग तो सगुणाच्या आधारे निर्गुणाची उपासना नक्की करेल, तो नक्की त्या मार्गावर जाईल याची खात्री गुरुला वाटलेली आहे. आणि म्हणून 17 ते 23 आज आपण निवडलेला भाग एवढाच आहे, 17 ते 23 मुद्दा, कारण यानंतर सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे या सगळ्या जो भाग येणार आहे तो यानंतर येणार आहे.
सगुणाचं वर्म सांगताना जाता जाता फक्त अगदी 5 मिनिटं हे सांगते आणि मग आपण याचं चिंतन थांबवूया. मग पुढच्या ओव्या आपल्याला त्या पद्धतीने करायच्याच आहेत. तर सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा भाग, एक छोटासा भाग आपण आपल्या डॉक्टर काकांनीच समजून दिलेल्या एका उदाहरणाने समजून घेऊ. फार सुंदर उदाहरण. म्हणजे आपल्याला निर्गुण म्हटलं की अतिशय काय येतं बरं, टेन्शन येतं की नाही बाबा आम्हाला हे काही समजत नाही, आम्हाला आपली आमची पूजा बरी, आम्हाला आपलं दिसणारं करणारं असं काहीतरी करायचं असेल तर सांगा. ते एकदम तुमच्या विचारांचं काही लक्षात येत नाही, हे बोलून आपण मोकळे होतो. पण आता बघा, आता जे उदाहरण दिलंय ते मी ज्यावेळी सांगेन तेव्हा तुम्ही फक्त विचार करा की या उदाहरणाने आपल्याला सहज आपली प्रक्रिया घडते याचा लगेच अनुभव येणार. आपली प्रक्रिया घडतेच याने, लगेच लक्षात येतं की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हे कसं निदान विचारांनी लक्षात येतं. यासाठी एक उदाहरण, खूप छान उदाहरण डॉक्टर काकांनी इथे दिलेलं. अगदी लहानशी अशी केसराची काडी बघा, खूप छान पद्धतीने सांगितलंय. ही काडी दिल्लीला नेऊन परत आणायची. केसराची काडी दिल्लीला नेऊन परत आणायची. मग आता याच्यासाठी उपाय काय? तर इथे त्यांनी सांगितलं की एक छोटस पाकिट घ्यावं, त्या पाकिटात ती केशराची काडी टाकावी आणि मग ती काडी टाकली की ते पाकिट आपलं छान पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने बंद करून टाकायचं. अजून खूप एक्सप्लेन केलं इथे, ते काही फार मी करत नाही, पण आपला मुद्दा सांगते त्यातला मूळ मुद्दा. आणि मग ते छान पाकिट असं जाडजूड पाकिट असतं, छोटीशी केसराची काडी त्यात ठेवलीये. विचार करा तुम्ही, व्हिज्युअल पण करा हे सगळं. आणि ते पाकिट बंद केलं आणि आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवलं की जणू जे ते सतत असं टोचत राहिलं की लक्षात राहील की हो आहे आहे आहे, ही काडी आहे आपल्याकडे, पाकिट आहे म्हणजे काडी आहेच. केशराचं पाकिट ठेवलेलं आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचं. ते टोचत राहतंय, मग खिशात ठेवून दिलेलं आहे आपलं. मग आपल्याला जेव्हा आता दिल्लीहून परत आणायचंय, दिल्लीला जाऊन परत यायचंय, मग आता एवढ्या प्रवासात मध्येच एकदम आठवण येते, आहे ना काडी. मग आपण काय करतो, खिशाला हात लावतो. बरोबर आहे, हा पाकिट लागलं म्हणजे आहे. बघा ही सगळी प्रोसेस लक्षात ठेवा की अरे आठवलं, हा काय आहे बरं, कुठे ठेवलं होतं, हा तिथे हात लावला, कळलं, संपला प्रश्न. बघा विचार कर, हे सगळं आपण करतो. आता इथे सगळ्यात महत्वाचं की काडी आहे असं आपण लक्षात घेतो की काडी आहे. आहे आता सारखे आपण तपासून बघितलं की आपल्याला उत्तर मनात तयार आहे की काडी आहे. आता प्रत्यक्षात पाकिट हातात लागत नाही तरी आपण म्हणतो काडी आहे. असं पाकिट काढतो, बघतो, मग करतो का? नुसतं वरून हात लावतो आणि आपण काय म्हणतो, हा पाकिट आहे, पाकिट आहे, आत काडी आहे. बरोबर आहे, असं आपण म्हणत जातो. म्हणजे पाकिटाला हात लागला की ते आपल्याला पहिली भावना काय येते, चला आहे आणि सुरक्षित आहे, जिथे ठेवलंय तिथेच आहे, त्यामुळे काय आहे, पाकिटही आहे आणि सुरक्षित पण आहे. अशा दोन्ही गोष्टी आपण लगेच विचार करतो. मग इथे डॉक्टर काका समजवत आहेत आपल्याला की केशराच्या काडीसारखं हे जे ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म, ते तितकं सूक्ष्म आहे, तितकं सूक्ष्म आहे आणि सगुण जे आहे ते पाकिटासारखं आहे. सगुण जे आहे ते कळतंय, त्याला हात लावला लक्षात येतंय आहे, आणि सूक्ष्म जे निर्गुण ब्रह्म आहे ते त्या काडीसारखं आहे. मग आता तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा डॉक्टर काका म्हणतात की तुझं पाकिट म्हणू की काडी रे, असं आपल्याला बसून घेता येतं आपल्यासाठी. पाकिट आणि काडी काय, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. मग तसं पाकिट आणि
काडी. दोन्ही एकच रे. सगुण निर्गुणाचा विचार करताना या पद्धतीने जर आपल्याला असं म्हणता आलं तर आपल्याला निर्गुणाचं फार मोठा भाग येणार आहे, जो आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. निर्गुणाचं आलंबन खूप छान भक्तीमधलाच हा भाग आहे. ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. तर निर्गुणाचं आलंबन सगुण आहे. आणि म्हणून खरं बघायला गेलं, आता एवढा सगळा केशराच्या काडीचा जो जे उदाहरण दिलं त्याच्यात सगुण निर्गुण एक गोविंदुरे असं आपण पाहिलं. त्याचा अर्थ काय होतो की निर्गुण वेगळं आहे, सगुण वेगळं आहे असं समजू नये. जोवर आपल्याला आलंबन सगुण हे निर्गुणा करता जे तत्व निर्गुण निराकार जे आहे त्याकरेन पोचण्याकरताच आलंबन आहे. खर तर दोन्ही जेव्हा केव्हा अनुभव येतो तेव्हा एकच आहे, सगळं एकच आहे हा विचार पक्का होतो आणि सहज होतो. पण तोवर सगुणाचे नि आधारे आलंबन हे फार आवश्यक असतं. आणि आलंबन हे म्हणजे आलंबनाचा विचार आपण कसा करायचा, कारण आपल्याला सगुणाचं वर्म हे यानंतरच्या सगळ्या म्हणजे मोक्षाची प्रक्रिया सांगितलंय, पुनर्जन्माची कारणं सांगितली आहेत आणि हे सगुण उपासनेचं वर्म समर्थांनी शिष्याला सांगितलंय. पण ते कळून घेण्याआधी आलंबन काय आहे हे आपल्याला त्याचा एक छान पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. आतापर्यंत झालेल्या ज्या 17 ते 23 यामध्ये मोक्ष म्हणजे आत्मानुभव कशाला म्हणायचं नाही, म्हणजे ज्याला आपण कधी कधी समजून चालतो ते तो नाही हे स्पष्टरित्या समजावलं गेलं. आणि सगुण निर्गुण हा भाग सगुण उपासनेचा प्रश्न शिष्याने विचारल्यामुळे आता त्याचं महत्व आणि ते दोन्ही कसं एकच आहे या पद्धतीने साधन निरूपणाचा शेवट म्हणजे त्या प्रकरणाचा शेवट या पद्धतीने होणार आहे. तर आपण आजच्या ज्या 17 ते 23 यामध्ये समर्थांनी आपल्याला जे अलर्ट केलेलं आहे, प्रत्येक पावला क्षणी काय 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 कुठल्या कुठल्या गोष्टीला कोणत्या दृष्टीने त्याचा विचार करा हे जे सांगितलंय ते आपण श्रद्धेने आधी स्वीकारायचं आहे. आणि ते श्रद्धेने स्वीकारून त्यावर शांतपणे विचार पक्का करून आपली विचारांची घडी पक्की करायची आहे. आणि अशी विचारांची घडी पक्की करता यावी. आणि जसं समर्थ यामध्ये शिष्याला ज्या पद्धतीने विचारांची संगती लावून देतात त्या विचारांच्या संगती म्हणजे ती विचारांची संगती आपल्याला कळावी, त्यावर चिंतन करता यावं अशी प्रार्थना मी माझ्या सद्गुरूंकडे करते. आणि आजचं 17 ते 23 हे साधन निरूपणातील ओव्यांचं चिंतन थांबवते. जय जय रघुवीर. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ॐ.